अमरावतीत शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे कुटुंबाच्या आत्महत्येच्या घटनेला 40 वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनाचे आयोजन करण्यात आले। राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील पंचवटी चौक इथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन पार पडलं। यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे कुटुंबानं 19 मार्चला आत्महत्या केली होती। या घटनेच्या 40व्या स्मृती दिनानिमित्त हे आंदोलन आयोजित करण्यात आलं। या आंदोलनाला शेतकरी, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी आयोजित सहवेदना सभेत शेतकरी कुटुंबियांना आधार देण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच शेतकरी विधवा महिलांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला। दरम्यान शासनाच्या अपयशाची गुढी उभारली असे म्हणत आंदोलकांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। प्रकाश साबळे त्यांचं मित्रमंडळ सर्व पक्षीय एक अन्नत्यागाचा कार्यक्रम इथे करतात आणि या अनुषंगाने आता तरी राज्य शासनाने केंद्र शासनाला जाग येईल आणि शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या धान्याचा चांगला भाव मिळेल अशी भावना आम्ही या प्रसंगी व्यक्त करतो आणि साहेबराव करपे यांनी केलेलं बलिदान हा शेतकरी विसरणार नाही असं या प्रसंगी मी व्यक्त करतो। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यामध्ये पूर्णपणे सपशेल शासन अपयशी ठरलेलं आहे। त्यांची अपयशाची गुढी आज आम्ही 19 मार्चला रोवलेली आहे आणि शासनाला सांगू इच्छितो की ही आम्ही जरी बसलो असेल तर येणाऱ्या काळामध्ये ही शेतकरी चळवळ थांबणार नाही। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी या भागातील सर्व शेतकरी किसान पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी तुमच्यापुढे ठाम मांडणार आहोत।